ज्याला 2 लाख आहे त्याचे 50,000 कापा, चौथा हिस्सा कापायचा. त्याला काही गोमीचा पायलांगडा होणार आहे का? पगार फुकटात हे वावर कुठंतरी हाडपिलेला असन, नोकरी म्हणल्यावर कुठंतरी अनाधिकृत सापडीला असन. त्याच्यामुळं हे कापा. कमीत कमी 4-5 लाख तर अधिकारी असतील नोकऱ्यावाले सगळे. 10 लाख, या 10 लाखातच जवळपास 1,000 कोटी रुपये जमा होते. ही एक प्रत्येक राजकीय पक्षाकडं हे करायचा. सरकारला सांगतो, मुख्यमंत्र्याला सांगतो, हो ते पैसे कापायचे नाही, हे नोकऱ्यावाल्याचे पुऱ्याचे पैसे कापा. टोटल 1,000 रुपये ठेवू नका, त्याचे चौथा हिस्सा कापून टाका, शेतकऱ्याला वाटा. इकडे शेतकऱ्याचं कुठं गाबाळ आणतो, त्याचे 5 रट खायची येळ आली तू कुठं खातो रे? ते जमणार नाही. 1 एकर भर ऊस लावायचा आणि त्याच्यात तुला 5 रुपये द्यायचे, तो जळ काढी लागली काय तिकडं? आणि तो पोराचा टायरच एक लाखाचं आहे गाडीचं. ही केव ना ती गाडी. दुसरा मुद्दा, एका पक्षाकडं 1,000 लोक आहेत मराठीवर. निवडणुकीच्या दिवशी म्हणतात 500 कोटी दिन येतं, तो कंपनी बंद पाडी. आता रोग आला का सरकारला? जेवढे व्यावसायिक उद्योगपती येतं, राजकीय लोक येतं, खासदार आमदार येतं, मंत्री येतं, यांच्याकडे प्रॉपर्टी 1,000 कोटीच्या आहेत ना. 1 एकर ऊस सावल्याचे 15 रुपये कापी तू कशाला? आता देवेंद्र फडणवीसची प्रॉपर्टी कमी असेल का? कापेवून अर्धी दान शेतकऱ्याला. अजित पवारची कमी आहे का? अजित पवार तिकडे काढी लागली का? त्याचे कापेव. शिंदे साहेबाकडे काही रोग आलाय का? त्यांची कापेव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.